हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, नेहमीसारखंच काठ हे बघा थोडंसंच राहिलेलं आहे आपल्याला आणि डिझाईन तर करायची आहे। तर कशी करायची डिझाईन हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार आहे। तर हा 32 साइजचा ब्लाउज आहे, 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा उंची, त्याच्यानंतर गळा आहे 9 इंच। हे बघा अशा प्रकारे मी आकार देते गळ्याला। आता सुरुवातीला अस्तरवरती मी गळ्याचा आकार देऊन हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि थोडंसंच काट आहे, तर त्या काठापासून आपल्याला डिझाइन बनवायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही। एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी। तर अस्तर कट करून झालेला आहे आणि हे बघा आतला जो पॅच आपल्याला लावायचा आहे तो सुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर इथं बघू शकता मी कॅनव्हास घेतलेला आहे, परंतु आता या कॅनव्हासमध्ये बसते का बघते। थोडाही कॅनव्हास आपण वाया घालवत नाही, बऱ्यापैकी त्याचा रियूज काहीतरी करतच असतो, तर या कॅनव्हासमध्ये बसत नाही। आता मी हे कॅनव्हास बाजूला ठेवून दुसरा कॅनव्हास घेणार आहे। तर इथे बघू शकता मोठा असा कॅनव्हास मी घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा भाग थोडासा जास्तीचा घेतलाय कॅनव्हासचा, आपला जो पॅच आहे निघालेला त्याच्यापेक्षा, आणि मी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा जो होता तो बाजूला ठेवून दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता व्यवस्थित असा कॅनव्हास फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे बघा आहे असंच ॲज इट इज आता मी इथे मार्किंग करून घेणार आहे चॉकने। खालच्या बाजूने थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि आहे असंच मी मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर वरच्या बाजूने एक पाव इंच एक्स्ट्रा ठेवला आणि साइडने अर्ध्याच्या वर थोडंसं जास्त ठेवून अशा प्रकारे मार्किंग करून मी कट करून घेतलेला आहे पॅच हा। त्याच्यानंतर इथे बघू शकताय मी जो आपला काठ होता तर तो डबलमध्ये कट करून घेतलेला आहे मधून, आणि हे बघा अशा प्रकारे आता मी इथं ठेवून बघते आणि बरोबर मध्यावरून टिप मारून घेणार आहे। आता इथं जे काठ आहे ते तुम्ही आडवं सुद्धा लावू शकताय, परंतु मी उभं लावलेलं आहे। तर हे बघा दोन्ही काठ जॉईंट करून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मी इथं ठेवून बघते। आपल्याला व्यवस्थित असं ठेवून बघायचं आहे। आता खालच्या बाजूने एक अस्तरसाठी कापड लागणार आहे, तर इथं मी मेन फॅब्रिक जो आपला ब्लाउज आहे त्याचंच कापड घेते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ब्लाउजचं किंवा अस्तरचं कापड वापरलं तरी चालेल। त्याच्यानंतर इथं मी घेतलेला आहे बरोबर व्यवस्थित कट करून, आणि इथं बघू शकताय आपल्याला अशा प्रकारे सुरुवातीला अस्तरचं कापड ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मेन आपलं जे काठाचं होतं ते ठेवून घ्यायचं आहे आणि ते पण उलट्या बाजूने ठेवले, व्यवस्थित लक्ष करून बघा तुम्ही पॅचला। आणि त्याच्यानंतर वरती कॅनव्हास ठेवलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे जसा होता तसाच आपण स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे आकार स्टिच करायचा आहे त्याच आकाराने, आणि छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचं आहे आणि पलटी मारून झाल्याच्या नंतर एक दाब टिप मारून घ्यायची आहे। एकदम छान असा आकार आपला आलेला आहे। तर इथं आहे असाच आकारानुसार मी इथं कट करून स्टिच करून घेते आणि बाकीचे तीनही भाग जे आहेत तर ते टिप मारून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून इकडं असं मध्ये झोळ वगैरे पडणार नाही। आता हे बघू शकताय जो मेन आपला पॅच होता निघालेला तो ठेवून मी इथं मार्किंग करून घेते सुरुवातीला। तर अशा प्रकारे जर मार्किंग केलं तर व्यवस्थित पॅच आपला बसून जातो। आता त्याच्यानंतर हा पॅच आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आणि इथं मेन फॅब्रिक घेतलेला आहे आपण ब्लाउजचं। अस्तरचं ठेवून आपल्याला जसा गळा आहे तसाच मी इथं कट करून घेणार आहे। गळ्याच्याच मापाने थोडंसं जास्तीचं ठेवलेलं आहे, कारण सिल्कचा कपडा असतो, दोरे वगैरे निघण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं कट केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हे बघा दोन्ही भाग समोरासमोर ठेवलेत आता, आणि आता इथं मी स्टिच करून घेणार आहे। हे बघा जसा गळा होता तसाच आपण इथं गळ्याच्या बाजूने फक्त एक टिप मारून घेतोय 2 रेषेचं अंतर ठेवून। दोन्ही भागाला तशाच प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। एकदम सावकाश सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ स्किप नका करत जाऊ, कारण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन गोष्ट सांगण्याचा प्रयत्न असतो। एक छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात। काय होतं त्यावेळेला तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर नेमकं त्या टिप्स ज्या असतात तर त्या स्किप होतात। तर इथे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते हे बघा अशा प्रकारे, आणि छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला।
आता इथे कट मारून झाल्याच्या नंतर दापटीप मारून घ्यायची आहे आपल्या ब्लाउजला. गळा जसा आहे तशाच आकाराने आपण इथं दापटीप मारून घेतोय. थोडंसं कापड जे आहे तर ते एकदम असं नाजूक आहे, तर त्यामुळे थोडंसं व्यवस्थित घ्यावं लागणार आहे. तुमचं जर थोडं जाडसर असेल तर काहीच हरकत होणार नाही. व्यवस्थित अशी डिझाईन आपली तयार होऊन जाईल. एकदम कमीत कमी वेळामध्ये बनणारी ही डिझाईन आहे. आणि सध्या काय होते, बऱ्याच साड्यांना एकाच बाजूला काठ येते आणि ते काठ जे आहे तर ते आपल्याला स्लीव्जसाठी वापरावं लागतं. मग स्लीव्जमधनं थोडंसं कापड जर उरलं तर अशा प्रकारची डिझाईन आपण क्रिएट करू शकतो. जर कापड नसेलच स्लीव्जचं काठाचं तर इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट जर साडी असेल तर जे आपले साडीचं कापड असतं तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. जो पॅच आपण बनवलेला आहे त्या ठिकाणी साडीचं कापडाचं पॅच वापरू शकता. हे बघा, आता त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण दापटीप मारून घेतलेली आहे आणि राहिलेले तीनही बाजू अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचे. एक्स्ट्राचं फॅब्रिक दोन्ही बाजूचा कट करून झाल्याच्या नंतर दोन्ही बाजूला मी इथे टिप मारून घेते आणि नंतर आपण पॅच लावणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि इथे बघू शकता मी बोलत बोलत तुम्हाला दोन्ही भाग तयार करून घेतलेत. आता त्याच्यानंतर आपण जे सुरुवातीला मार्किंग करून घेतलेलं होतं तर त्या मार्किंगवरती हे बघा दोन्ही भाग अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत आणि टिप मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता. आणि टिप मारताना एक काळजी नक्कीच घ्यायची आहे, तर सुरुवातीला लॉक करायचं आहे आणि शेवटी लॉक करायचं आहे, जेणेकरून आपण ब्लाऊज घातल्याच्या नंतर थोडंसं असं टिप वगैरे निघण्याची शक्यता असते. बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे. आणि थोडंसं असं ब्लाऊज घातल्याच्या नंतर असा ताणला जातो ब्लाऊज पाठीमध्ये, तर त्यामुळे हे पॅच निघण्याची शक्यता असते. म्हणून लॉक करून घ्यायचे, म्हणजे लॉक करणे म्हणजे डबल टिप मारायची. त्याच्यानंतर इथे बघू शकता पॅच मी बरोबर दोन्ही भाग लावलेले आहेत. खालच्या बाजूने टिप मारून घेतली सरळ अशी आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचे आहेत. उभा टक्स 4 ते 4.5 इंचावरती आणि आडवा टक्स अर्धा इंच बघू शकता. इथं अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स मारून झाल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊज जो आहे तर तो अशा आता फोल्ड करून घ्यायचा आहे. बरोबर मध्यावरून मी ब्लाऊज फोल्ड करून घेते आणि आता सरळ ब्लाऊज करून आपल्याला इंचपट्टीने हे बघा अशा प्रकारे मार्किंग करून सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे. कट करून घेऊन टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे पाठीमागची बाजू एकदम व्यवस्थित होणार आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला पट्टी जॉईंट करावी लागणार आहे. त्यासाठी हे बघा गळ्याचाच भाग निघालेला होता, त्यातूनच मी डबल पट्टी जी फोल्ड होती तर ती डबल कट करून घेते दोन्ही भागामध्ये आणि ती जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे. आता ही पट्टी जॉईंट करण्याच्या अगोदर आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर लेस जी आहे तर ती मी साडीच्याच कलरची इथे लेस वापरते. तर जसा गळा आहे तशाच प्रकारातून आपल्याला लेस इथं अटॅच करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर लेसला जे आहे तर ते दोन्ही भागाला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. एकाच साईडला टिप मारू नका. ज्या वेळेला दोन्ही भागाला टिप मारून घेतोय त्यावेळेला लुक आपल्या ब्लाऊजचा छान येतो. तर इथे लेस मी लावून घेतलेले आहे. तर हे बघू शकता एकदम सुंदर असा गळा आपला तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदर बरेच सारे व्हिडिओज आपण पॅचवर्कचे बनवलेले आहेत, पैठणी ब्लाऊजवरचे बनवलेले आहेत, छोट्या काठांचे बनवलेले आहेत, मोठ्या काठांचे, सगळ्या प्रकारचे बोटनेक ब्लाऊजचे भरपूर सारे व्हिडिओज आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आहे, स्टिचिंग आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट कटिंग आहे, पेपर कटिंग आहे, कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट कटिंग, पेपर कटिंग, सगळ्यांचे कटिंग आहेत आणि वेगवेगळ्या सायजेसमध्ये आपण कटिंग केलेलं आहे. तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ एकदा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर व्यवस्थित तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही बघून घेऊ शकता. साडींचे आयडियाजसुद्धा आहेत. साड्यांचे सध्या खूप ट्रेंड आलेला आहे साड्यांचे ड्रेसेस बनवण्याचा, त्याचेसुद्धा वेगवेगळे वन पीसेस मी बनवलेले आहेत. त्याच्यानंतर इथं बघू शकता आता
मी इथं खालच्या बाजूने पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे आतल्या बाजूने फोल्ड करून घेते आणि एक वरून दाब टीप मारून घ्यायची आहे। एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। फिनिशिंग अगदी छान आलेली आहे। तुम्ही सुद्धा प्रयत्न कराल, नवीन असाल, असा अवकाश कुणालाही पहिल्या प्रयत्नात जमणार नाही। हळूहळू तुम्ही प्रयत्न करत चला, तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस बनवता येतील आणि येत नाही असं कुणालाच नसतं। तर तुम्ही फक्त प्रयत्न करा, सावकाश व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून तुम्ही ब्लाउजेस स्टिच करत चला, तुम्हाला नक्कीच ब्लाउज बनवता येतील। तर इथे बघू शकता पूर्ण पॅचवर्क झालेला आहे। त्याच्यानंतर आता इथे मी नॉट लावण्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे। 3 ते 3.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती केलं तर जास्त वरती येतं, त्यामुळे मी 3 इंचावरती बऱ्यापैकी करून घेते नॉट लावायला। तर नॉट्स जे आहे तर ते इथे लावून घेतलेलं आहे। आता मध्यवरून कट करून घेते आणि इथे लटकन बनवायचे आहेत आपल्याला। तर लटकनसाठी इथे सिंपल कपडा होता म्हणजे आपला ब्लाउजचा, तर तो कपडा घेतलेला आहे मी इथं 3-3.5 इंच चौकोन घेतलेला आहे। आता याला आपल्याला काहीतरी डेकोरेशन करावं लागले। एकदम प्लेन कपडा आहे त्यामुळे मी इथं लेस घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाइपिंग पुरतं थोडून म्हणजे असं खालच्या बाजूने पाइपिंग दिसेल एवढंच कापड सोडलेलं आहे आणि इथं अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे आपल्याला। लेसवरती मी सिंगल स्टिप मारून घेतलेली आहे कारण हे काही असं पलटी वगैरे होणार नाही। तर इथे लेस लावून घेतलेले आहे लटकनच्या तिथे आणि हे बघा त्रिकोण जो आहे तर तो अशा प्रकारे लावून आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो हे बघू शकता अशा प्रकारे लटकन बनवून झालेले आहेत। दोन्ही बाजूला लटकन छान असे बनवलेले आहेत। आता मी इथे सिंगल बनवलेले आहेत, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही डबल टिबल 3 सुद्धा लटकन एकावरती एक लावू शकता। असे खूप सुंदर दिसतात आणि आपण बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेले पण आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे लटकन बनवण्याचा प्रयत्न असतो आणि प्रत्येकाला वेगळेच आवडत असतात। तर इथे बघू शकता ब्लाउज जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे मैत्रिणींनो। तर हा ब्लाउज जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला, ही डिझाइन कशी वाटली, एकदम छोट्याशा काटापासून हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। आणि हो, जर तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असाल तर कुठून पाहताय हे नक्की मला सांगायला प्लीज विसरू नका, म्हणजे जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओज कुठंपर्यंत पोहोचतायत। तर त्यामुळे तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे नक्कीच सांगायला विसरू नका आणि तुमच्या एका कमेंटमुळे आणि एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे एक लाईक करायला प्लीज विसरू नका। व्हिडिओज खूप बघतायत, भरपूर सारे व्ह्यूज येतात, पण लाईक करायला तुम्ही कसं ते व्हिडिओ बघण्यामध्ये काय माहीत दंग होत आहे काय, तर व्हिडिओला लाईक करत नाही, छोटीशी कमेंट करत नाही। कमेंट करा, लाईक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ सगळे पाहताय त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका आणखीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद।